जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। सध्या कांद्याला बाजारभाव नाही तरी देखील आज ना उद्या कांद्याला बाजारभाव वाढेल अशी बळीराजाची अपेक्षा असते। जुन्नर तालुक्यामध्ये 10 ते 12 हजार हेक्टर कांद्याची लागवड झालेली आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात संदर्भामध्ये धोरण योग्य नसतं। वास्तविक कांद्याचं उत्पादन मोठं होत आहे, निर्यात व्हायला हवी, परंतु निर्यात केली जात नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये कांद्याची निर्यात केली अशी घोषणा झाली, परंतु नंतर पुन्हा तो काहीतरी निर्णय बदलला। केंद्र सरकारचं हे धरसोड धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय। जुन्नर तालुक्यामध्ये कांदा पीक हे महत्त्वाचं पीक म्हणलं जातं। अनेक शेतकरी बाजारभाव कमी जास्त झाल्यावर कांदा साठवून ठेवतात, त्याचबरोबर कांदा चाळीमध्ये कांदा अनेकदा सडतो, निवडला जातो, त्याच्यामध्ये मोठं नुकसान होतं। केंद्र सरकार वास्तविक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक भरीव निर्णय घेईल अशी बळीराजाला नेहमीच अपेक्षा असते। अनेक राजकारणी मंडळी कांद्याच्या वरून शेतकऱ्यावरून अनेकदा विषय मांडतात, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन, कांद्याचा प्रश्न घेऊन राजकीय मंडळी सुद्धा इश्यू करतात, परंतु याचा निर्णय मात्र कधी होताना दिसत नाही। आज जगाचा पोशिंदा प्रचंड अडचणीमध्ये आहे। शेतामध्ये कोणतं पीक घेतलंय आणि त्या पिकाला योग्य बाजारभाव मिळालाय अशी परिस्थिती सध्या नाही। सर्वसामान्य शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने अक्षरशः खडे फोडतायत। शेतकऱ्यांचं खरं की मोदींचं खरं हा एक संशोधनाचा भाग आहे, परंतु जगाच्या पोशिंद्याला आधार देण्याची गरज आहे। जी मंडळी सध्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, निवडणुकीचे स्वप्न पाहत आहेत, आपल्याला आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, ह्या सुद्धा मंडळींना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केवळ भांडून उपयोग नाही, तर ते प्रश्न सोडवायला हवेत। देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना दर महिन्याला 2000 रुपये देत आहेत, त्याच्यावरनं देखील टीका होते। जीएसटी भरमसाठ वाढवलेला आहे, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने जास्त काढून घ्यायचं, ही भूमिका उचित नाही। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रमुख शरदचंद्रजी पवार या विषयाचं वारंवार भांडवल करतायत। कदाचित त्यांचं म्हणणं खरंही असेल, परंतु आज शेतकऱ्याची अवस्था मुखी विचारी अशीच झालेली आहे। जी मंडळी सत्तेवर असतात ही मंडळी शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। कांद्याचे बाजारभाव उतरले, खताचे बाजारभाव उतरत नाहीत, औषधांचे बाजारभाव उतरत नाही, इतर कुठल्याही वस्तूचे बाजारभाव उतरत नाही। कंपनीने कुठलीही वस्तू तयार केली त्याची किंमत ठरलेली असते। शेतकऱ्याचा माल मात्र त्याला विकता येत नाही, त्याचा बाजार ठरवण्याचा अधिकार या शेतकऱ्याला नाही। या जगाच्या पोशिंद्याला खरंच हे सरकार न्याय देईल का हो, अशीच व्यथा शेतकरी वर्गाची आहे। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर। कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच, आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची।
वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.